नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळेंगे कृषी जागरणच्या मंचावर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तसंच नवनवीन शेतकरी, उद्योजक, युवा शेतकरी किंवा एफ-पी-ओज या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो। तर आता सध्या आपण दिल्लीतील MFI अर्थात मिलेनियर फार्मर्स ऑफ अवॉर्ड या कार्यक्रमात आहोत आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील एक शेतकरी आले आहेत। तर आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आपला परिचय? माझं नाव योगेश हिरालाल भुतळा आणि आपण गौशाळा चालवतो आहे पनवेल जवळ, आणि दुसरी आहे ते पुण्याजवळ आहे आणि तिसरी आहे ते आपल्या गुजरातमध्ये आहे, आणंदमध्ये। आणि टोटल 150+ आपल्याकडे गाय आहेत आणि त्या गायींचं चारासाठी आपण जे चालू केलं तर त्या माध्यमातून आपण शेतकरी पण झालो आणि त्या शेतीचा विषय पण हातात घेतलेला आहे। सर, गोशाळा चालवण्यासाठी तुम्ही काय काय करता? गोशाळा चालवण्यासाठी आपण बेसिकली काय ते ज्या टायमाला आम्ही गाय घेऊन आलो होतो फर्स्ट टायमाला, तेव्हा आम्हाला नाही समजलं होतं की बेसिकली गायींना रिक्वायरमेंट काय असते। तर आपण शेड बांधलं, हे केलं ते केलं आणि नवीन नवीन प्रकारची सुविधा दिली। पण नंतर हळूहळू पुढे गेलो त्या टायमाला आम्हाला समजलं की गायींना फक्त चांगला चारा आणि चांगलं पाणी हा दोनच वस्तूची आवश्यकता असते। त्याचा वैतरिक त्यांना तिसरी वस्तू पण लागत नसते। ते जे पण आपण करतो ते आपलं स्वतःसाठी करतो, आपल्या सुविधासाठी करतो। तर जे पण गौपालक आहेत आणि जे पण ह्या म्हणजे बिझनेसमध्ये यायची इच्छा धरत आहेत, तर त्यांना सांगतं की फक्त आणि फक्त खायची सुविधा आधी करा, शुद्ध पाणी प्यायची सुविधा करा, तर तुम्हाला हा बिझनेसमध्ये कधी पण असफलता भेटणार नाही। सर, गोशाळेच्या माध्यमातून आपण आर्थिक उत्पन्न कसं वाढवू शकतो त्याबद्दल काय सांगा? बेसिकली आम्ही पण जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही दुधाचा मार्फत आहे आणि देशी गोवंशज आम्ही घेतली होती, तर A2 मिल्क हा आपल्याला सर्टिफिकेट भेटलं होतं। तर त्या म्हणजे A2 मिल्कचा डेअरीमध्ये आपल्याला डायरेक्ट तेवढे पैसे भेटत नाही, तर आपण स्वतःचे म्हणजे प्रत्यक्ष कस्टमर केलेले आहेत। तर जे पण कस्टमर ते फार्म टू होम म्हणजे फार्म टू किचन असं आपण दूध विकायचं म्हणजे हातात धरलं होतं काम। आणि त्याच्यामध्ये असं आहे की दूध हा जो आहे ते आपण सेकंडरी म्हणजे प्रोडक्ट घ्यायचं। गाय म्हणजे व्यायली असेल का नसेल तर गाय गोबर आणि गौमूत्र तर आपल्याला देते, तर गोबर आणि गौमूत्राचं जेवढं चांगलं प्रति आपण उपयोग करू शकतो आणि त्याच्यामधून जेवढं इन्कम आपण घेऊ शकतो ते आपण दुधापेक्षा जास्त घेऊ शकतो। सर, समजा आता आपण महाराष्ट्रात किंवा देशभरात बघितलं युवा शेतकरी किंवा युवक जास्त आहेत आणि त्यांना नोकरी नाही आहे, बाकीच्या काही गोष्टी आहेत किंवा नोकरीसाठी ते भटकतात इकडे तिकडे, तर त्या युवकांना तुम्ही गोशाळेबद्दल काय सल्ला द्याल? तर आम्ही जेव्हा या बिझनेसमध्ये आलो तेव्हा आम्हाला वाटलं होतं की आम्ही एकटेच आहोत, की आम्ही नवीन प्रकरण चालू केलेलं आहे। पण नंतर बघितलं तर कॉम्पिटिशन भरपूर मोठी होती। पण ज्या हिशोबाने अजूनही मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे दुधाची ती भरपूर जास्त आहे आणि गोबरची रिक्वायरमेंट जे आहे ते पण भरपूर जास्त आहे। गोमूत्राची रिक्वायरमेंट म्हणजे हे जे पण वस्तू आहे ते प्युरिटी म्हणजे जे शुद्धताचं आपण प्रमाण देतो लोकांना आणि लोक येऊन प्रत्यक्ष बघून जातात आणि नंतर जे आपलं मार्केटिंग होतो मार्केटमध्ये त्याला कोणताही तोड नाही आहे। तर हा विषय असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोक जर ह्याच्यामध्ये आले तर जास्तीत जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये बेनिफिट आहे। आणि मी तर सांगतो की गोपालकमध्ये कधी पण कॉम्पिटिशन नसते, आपली कॉम्पिटिशन मोठ्या लेवलमध्ये आहे। तर जेवढे पण गोपालक आहेत ज्यांना म्हणजे समजत नाही की गौशाळा कशी चालू करायची, की त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे काय नाही, आणि अनुभवाचं जर कमतरता असेल तर आम्ही पण म्हणजे शिकून आता 6-7 वर्ष आलेत, तर आमच्याकडे पण म्हणजे फारसा अनुभव आलेला आहे। तर कोणाला पण युवा पिढी याचा बिझनेसमध्ये इच्छुक असा इंटरेस्टेड असेल तर आपण त्यांना मदत करू शकतो, त्यांना कन्सल्टन्सी करू शकतो फ्री ऑफ चार्ज। तुम्ही स्टार्ट करा बिझनेस, त्याच्यामध्ये काय आधी घ्यायचं काय नंतर घ्यायचं, पैसे कसे लागतात याचा आपण त्यांना सल्ला देऊ शकतो। सर, आपले संपर्क साधायचा असेल काय करावं लागेल? मला संपर्क साधायचा असेल तर आत्म्या फार्म्स तुम्ही गुगलवरती घेऊ शकतात, आपलं कस्टमर केअर नंबर पण आहे आणि इथं पण नंबर घ्यायचा असेल तर 9920843133 हा माझा पर्सनल नंबर आहे। तर कोणाला पण डायरेक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं असेल माझ्याबरोबर तर आपण करू शकतात आणि फ्री ऑफ चार्ज म्हणजे जे कन्सल्टन्सी पाहिजे की ज्याच्यामध्ये मूंझवण असेल की आपल्याला समजत नाही की काय कसं चालू करायचं त्याच्याबद्दल आपण त्यांना माहिती देऊ शकतो। सर, आता सरकारने गाईला गोमाता म्हणून दर्जा दिला आहे, ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। पण दुर्दैव एक दुसरीकडे असं आहे की गोहत्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? तर मी असं समजलं आणि आमच्या पार्टनरनी आम्ही असं समजलं की गौहत्या तेव्हाच बंद होईल जेव्हा गायींना तुम्ही एक कमर्शियल अँगलनी बघाल,
तेव्हा हा गौहत्या बंद होईल. जेव्हा गाय आपल्याला 50,000 1,00,000 रुपये म्हणजे महिन्यांनी देत असेल, तेव्हा तो गाय कधी पण कत्तलखान्यामध्ये 25,000मध्ये विकली जाणार नाही. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं की त्या गायींची जी पण उत्पन्न आहे ते आपल्याला घेता येत नाही. गाय तर निरंतर आपल्याला काही ना काही देत राहते, ते आपल्याला मिळवता येत नाही. ते कसं मिळवायचे त्याच्यावरती गौविज्ञान आहे. त्या गौविज्ञानचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. जसं मोबाईलमध्ये अपग्रेडेशन येतात, आपण मोबाईल आयफोनसुद्धा घेऊ शकतो आहे, तसं या प्रत्येक गोष्टीवरती अपग्रेड व्हायचं जरूरत आहे. आपण जसं जसं अपग्रेड झालो तर तसं तसं आपल्याला नॉलेज येतं आणि तो नॉलेज आपण मार्केटमध्ये पण ठेवू शकतो आणि त्याचा चांगला मोबदला पण घेऊ शकतो. सर आता लाल कार्पेट तुम्ही आता दिल्लीत आहात, लाल कार्पेट फक्त राष्ट्रपतींसाठी टाकलं जातं आणि या लाल कार्पेटवर देशातील विविध शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे, तर आणि त्यात तुमचाही सन्मान झाला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा ॲक्च्युली जो आपल्याला सन्मान भेटला, पुरस्कार भेटला कृषी जागरण आणि महिंद्रा ट्रॅक्टरने जे हा म्हणजे पूर्ण आयोजित केलेला आहे आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही ह्या म्हणजे मंचपर्यंत पोचू शकणार. तर आम्ही म्हणजे गदगद झालेलं असं म्हणणं तरी चालेल आणि हे गौमाताची आशीर्वाद आहे. आपण फक्त म्हणजे एका मार्गामध्ये चालत होतो, हे लाईमलाईटमध्ये आलो आणि लाईमलाईटमध्ये आल्यानंतर आपल्याला समजलं की इथं आपल्याला सन्मानित होतो आहे, तर नामांकित केलं आणि त्याच्या पुरस्कारमध्ये निवडणूक पण झाली आणि मिलेनियर फार्मर ऑफ इयरचा आपल्याला जो पुरस्कार भेटलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही कृषी जागरण आणि महिंद्रा ट्रॅक्टर दोघांचा आभारी आहोत. तर आता शेवटचा प्रश्न, तुम्ही आता महाराष्ट्रातून आता राज्यातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल, किंवा आपला राज्यातील शेतकरी राजकारणामध्ये जास्त व्यस्त होत चालला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी म्हणतोय की कोणत्याही क्षेत्र तुम्ही निवडणूक करा की त्याच्यामध्ये तुम्ही बिझी असेल तर काय प्रॉब्लेम नाही आहे, पण आधी हे बघायचं की आपलं घर कशावरनं चालतं आहे आणि म्हणजे जास्तीत जास्त जमिनीवरती आपण जुळून राहिलो असेल तर त्याच्यावरती आपला स्वतःचा हेल्थ बेनिफिट भेटेल, आपलं म्हणजे जे 4 चौघां मित्राचं असेल आणि मार्केटमध्ये सोसायटीला पण आपण रिटर्न काहीतरी देऊ शकतो. तर माझ्या व्यक्तिगत जर मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं तर मी 17-18 वर्ष टॅक्स प्रॅक्टिस केला. टॅक्स प्रॅक्टिस केल्यानंतर आता लास्ट 3-4 वर्ष आले ती आपण 100% टॅक्स प्रॅक्टिस बंद करून गौशाळाचं म्हणजे ह्याच्यामध्ये समर्पित केलेलं आहे. तर हे समर्पण असं नाही की आपल्याला फक्त गौसेवा का देशसेवा का भक्तिसेवाच करायची आहे, पण त्या गौसेवामधून आपल्याला काही ना काही सेवा केली तर मेवा ऑटोमॅटिक भेटतात. तर आपल्याला फक्त बघायचं आहे की रास्ता कोणता प्रॉपरपणे आपल्याला निवडायचा आहे, त्याच्यावरतीच हा गेम आहे पूर्ण. तर शेतकरी मित्रांनो, आत्ताच आपल्या सरांनी गोशाळेबद्दल एकदम उत्तम माहिती दिली. तसंच गोशाळेबद्दल किंवा गोशाळा कशी चालू करावी त्याबद्दल त्यांनी त्यांचं वैयक्तिक नंबर, वेबसाईट वगैरे सगळी माहिती दिली. तर या माहितीला नक्कीच आगामी काळात जे गोशाळा सुरू करणार आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल. तर तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.